3 वर्षांपूर्वीच बेपत्ता झालेले एक आजोबा सरकारी योजनेच्या जाहिरातीत झळकले होते आणि यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर सरकारने मात्र त्या आजोबांच्या शोधासाठी पंढरपुरात पोलीस पथकं पाठवली आहेत। पाहूयात हा रिपोर्ट। सरकारी योजनेच्या जाहिरातीवर चुकीने छापल्या गेलेल्या एका फोटोनं हरवलेल्या शिरूरच्या आजोबांच्या शोध मोहिमेला वेग आलाय। पंढरपूरच्या गल्लीबोळात पोलिसांची पथकं 68 वर्षांच्या ज्ञानेश्वर तांबेंचा शोध घेत आहेत। बघा जरा कोणाला दिसले वगैरे तर या बरी 112 नंबरवर कळवा। तुला काय वाटतं? नाही मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यातल्या ज्येष्ठांना धार्मिक दर्शन घडवण्यासाठी योजना आणली। त्या योजनेची जाहिरात करताना या आजोबांचा फोटो छापला गेला। मात्र प्रत्यक्षात हेच आजोबा 3 वर्षांपासून बेपत्ता असल्याचं समोर आल्यानंतर आजोबांचा फोटो आता हटवण्यात आलाय। आजोबा मूळ पुण्यातल्या शिरूरमधल्या वरुडे या गावचे आहेत। जाहिरातीवरचा फोटो पाहून सरकारनं ज्येष्ठांना दर्शन घडवण्याआधी आपल्या वडिलांचं दर्शन घडवल्यास आनंद होईल म्हणून आजोबांच्या नातलगांनी आवाहन केलं। पोलीस आता पंढरपुरात आजोबांचा शोध घेतात। मात्र हे आजोबा मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरचेच आहेत ना म्हणून बऱ्याच लोकांना ते आधीपासूनच ठाऊक झाले। जानेवारी 2021 ला आजोबा बेपत्ता झाले होते। माहितीनुसार मागे एकदा आळंदीत ब्लँकेट वाटताना एका वर्तमानपत्रातल्या फोटोत आजोबा दिसले। मात्र त्यावेळी त्यांचा शोध लागला नाही। काही दिवस उलटल्यानंतर आजोबा हयात आहेत की नाही अशी शंका अनेक जण वर्तवत होते। मात्र 3 वर्षांनी तेच आजोबा सरकारी योजनेच्या जाहिरातीवर दिसल्यानं नातलगांना आनंद झालाय। थोडक्यात सरकारी योजनेतल्या एका जाहिरातीतली एक चूक आपल्या पोलीस यंत्रणेच्या तपास चक्राला वेग देऊन गेली आहे। सुनील ठिगळेसह रवी लवेकर, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।